महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेडात पुन्हा गोळीबार, 3 गोळ्या मारून निवृत्त कर्मचाऱ्यास लुटले। घटनेनंतर तात्काळ IGSP घटनास्थळी दाखल। नांदेड जिल्ह्यात छोट्याशा वादावरून लूट करण्यासाठी गोळीबार करणे सोपे झाले आहे। शहरात मंगळवारी दुपारी एका निवृत्त कर्मचाऱ्यास लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात आरोपींनी निवृत्त कर्मचाऱ्यावर 3 गोळ्या झाडून जखमी केले व रोख 40,000 रुपये हिसकावून पसार झाले। सविस्तर माहिती अशी की शहरातील भावसार चौक परिसरातील अष्टविनायक भागात राहणारे सेवानिवृत्त बँक कर्मचारी रवींद्र रामराम जोशी हे परिसरातील SBI बँकेतून पेन्शनची रक्कम काढून घरात जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना 3 गोळ्या जोशी यांच्या दिशेने झाडल्या। पैकी 2 गोळ्या जोशी यांच्या हाताला आणि पायाला लागल्या आहेत। त्यांच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे जोशी हे घरी एकटेच राहतात। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश वाघ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी कालिदास अनंतोजी, नांदेड़। मैं रविंद्र रामराव जोशी बैंक में गया था पैसे निकालने के लिए। पैसे निकाला मैंने 40,000 और लेके मैं घर के तरफ मोटरसाइकिल पे आ रहा था। जैसे मेरा घर आया तो 2 जने आए, मुझे पैसे की डिमांड किए, मैं नहीं दे रहा था तो ज़बरदस्ती कर रहे थे। तो करने करते उन्होंने ये 2 फायरिंग किए और मेरे पास किसी में से 40,000 और मोबाइल लेके वो कहीं चले गए। तुम्हारे को फिर क्या होश वगैरह कुछ था क्या? हाँ? देखे क्या कहाँ गए क्या नहीं? नहीं पता नहीं, रास्ते राशिद के लिए थे। अच्छा, कैसा कहाँ पर मारे? और नहीं कुछ मारे नहीं, ऐसे 2 फायर किए। अच्छा, आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।